महाराष्ट्राचा इतिहास तसा फार जुना, पुन्हा पुन्हा वाचण्याजोगा, अभिमानानं सांगण्यासारखा. हा महाराष्ट्र देश छत्रपती शिवाजीराजांचा देश. पण त्यांच्या आधी काय घडलं, कुणी पराक्रम केला, इथं कुणाची सत्ता चालली याची माहिती हवीच. कारण छत्रपती शिवाजीराजांनी परक्या मुसलमानांचा अंमल नाहीसा करून महाराष्ट्र धर्म राखण्यासाठी मराठी राज्य आणलं. त्यासाठी अनेक लढाया केल्या, निकराचा झगडा केला. नेताजी पालकर, तानाजी मालुसरे, मोरोपंत पिंगळे, येसाजी कंक, प्रतापराव गुजर इत्यादी राजकारणी धुरंधरांनी आपले प्राण वेचले. छत्रपती संभाजीराजांनी तर आपल्या स्वाभिमानी वृत्तीनं आणि पराक्रमी मरणानं महाराष्ट्राच्या शौर्याला तेजस्वी उठाव आणला. हे सगळं कळावं म्हणून मागचा इतिहास हवा, त्याचं पठण हवं. सातवाहन हा इतिहासानं सांगितलेला महाराष्ट्राचा पहिला राजवंश. ह्यानं भारताचं सम्राटपद संपादन केलं होतं. त्यामुळं जुन्या काळच्या पुराणात या घराण्याची माहिती आढळते. या सातवाहनांच्या राजवटीनंतर महाराष्ट्रात पुढं वाकाटकाची आणि चालुक्यांची राजवट सुरू झाली. चालुक्यांच्या नंतर राष्ट्रकूट वंश राज्य करू लागला. वेरूळचं कैलास लेणं निर्माण करण्याचं श्रेय या राष्ट्रकूटांच्याकडेच जातं. सह्यगिरीवर बेलापूर इथं हे अप्रतिम शिवमंदिर तयार झाल्यावर कैलासाकडं जाणारे गंधर्व जोडपे या लेण्यांना खरा कैलास समजून इथंच उतरले, असं या लेण्याचं काव्यमय वर्णन त्यावेळच्या ताम्रपटातून केलेलं आढळतं. शिव आणि शक्ती यांची पूजा याच काळात मराठवाड्यात प्रचारात आली. राष्ट्रकूटांच्या नंतर महाराष्ट्रावर कल्याणीचे उत्तर चालुक्य हे राज्य करू लागले. देवगिरीचे यादव हे याच काळात मांडलिक म्हणून पुढे आले. इसवी सन 1200 नंतर यादवांनी महाराष्ट्रात आपलं स्वतंत्र राज्य सुरू केलं. 1200 ते 1300 या 100 वर्षाच्या काळात यादवांनी चांदा भंडाऱ्यापासून गोवे वेंगुर्ल्यापर्यंत आणि खानदेशापासून नांदेड उस्मानाबादपर्यंत सगळा महाराष्ट्र आपल्या ताब्यात घेतला. म्हणजे या यादव घराण्यानं इतिहासात संयुक्त महाराष्ट्रावर राज्य केलं असं यावरून दिसून येतं. शेवटच्या यादव राजाबद्दल, रामदेवराव यादवांबद्दल ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं आहे, तेथ यदुवंश विलासू, जो सकळ कळा निवासू, न्यायाते पोपी क्षितिशू श्रीरामचंद्र. यादवांचा काळ हा महाराष्ट्राच्या वैभवाचा काळ. हेमाडपंथी नावानं ओळखली जाणारी असंख्य मंदिरं याच काळातील. यादवांनी साहित्य, कला आणि संगीत यांना चांगलाच आश्रय दिला होता. या यादवांच्या काळात महाराष्ट्रात दत्तोपासना, महानुभाव पंथ आणि भागवत संप्रदाय हे पुढं आले. यातूनच मराठी साहित्याचा जन्म झाला, विकास झाला. इसवी सन 1317 नंतर यादवांची राजवट गेली आणि महाराष्ट्रात निदान तरी 350 वर्षे पवेतो खिलजी, तुघलक, बहामनी आणि तिच्या निजामशाही, आदिलशाही, इमादशाही आणि बारिदशाही ह्या शाया नांदल्या. त्यामुळं राजकीय स्वातंत्र्य गेलं, सामान्य मंडळी निस्तेज झाली. पण पुढाऱ्यांनी धीर सोडला नाही. त्यानंतर आणि त्या काळात स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी मराठ्यांनी मोगलांशी चांगला झगडा केला, कर्तबगारी गाजवली. या कर्तबगारीतूनच छत्रपती शिवाजी महाराजांचा उदय झाला. महाराष्ट्रावर स्वातंत्र्य सूर्याचं दर्शन त्यांनी घडवलं. पिढ्यानपिढ्यांची गेलेली कळा आणली, शत्रूला नामशेष केलं, महाराष्ट्राला वैभवाचे दिवस दाखवले. रायगडावर राज्याभिषेक करून घेणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची नोंद उभ्या जगानं केली. पुढे मग पेशव्यांचे राज्य आले, इंग्रजांचे राज्य आले. इंग्रजांच्या कारकिर्दीतही जगामध्ये झालेल्या 2 मोठ्या युद्धामध्ये महाराष्ट्रातील मराठ्यांनी मोठी मर्दमुकी गाजवली आणि साऱ्या दुनियेला महाराष्ट्राचं तेज दाखवलं. भारतातील लोकांमध्ये त्यामुळं स्वाभिमानही जागा झाला आणि इंग्रजापासून स्वतंत्र होण्यासाठी लोकांनी चालवलेल्या लढ्याला त्याचा फार उपयोग झाला. देशातील इतर प्रांताबरोबरच महाराष्ट्रानंही स्वातंत्र्य लढा चालू ठेवला आणि 1947 साली पुन्हा स्वातंत्र्याचे दिवस पाहिले.
आणखी 1960च्या शिवजयंतीच्या मंगल मुहूर्तावर भारताच्या नकाशात स्वतंत्र असे महाराष्ट्राचे राज्य स्थापन झाले. एवढेच नाही तर ऐकण्याजोगी एक विशेष गोष्ट घडली. शेतकऱ्याचा मुलगा या नव्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला. त्यांचं नाव यशवंतराव चव्हाण. बहुजनांचा हा प्रतिनिधी, मराठ्यांचा मानकरी, महाराष्ट्राचा श्रेष्ठ सेवक. पण त्याची घडण केली कोणी? नुसत्या इतिहासानं नाही, केवळ राजकारणानं नाही. मग झालं काय? हे यशवंतराव चव्हाण कोणाचं प्रतीक आहे? या प्रश्नाला उत्तर आहे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवन विकासाचा हा निर्णय आहे. महाराष्ट्राचं सामाजिक जीवन तसं शुद्ध आणि सात्विक आहे. मनाचा मोठेपणा वाढावा म्हणून जुन्या काळच्या समाज सुधारकांनी देवाचा आसरा घेतला. चातुर्वर्णावर आधारलेली जाती संस्था नाहीशी करायचा प्रयत्न केला. माणुसकीचं विद्यापीठ उघडलं. तिथं लाखो लोकांनी धडे घेतले. देवाशी प्रेमाचं नातं जोडलं. देवरूप होण्याची खटपट केली. पंढरीचं राऊळ हे महाराष्ट्राचं माहेरघर झालं. भक्तिभावाच्या शिंपणीनं माणसं माणूस बनत गेली. सादाला प्रतिसाद मिळत गेला. जीवन हुंकार भरू लागले. कथा कीर्तनातून, भजनातून गावगाव ज्ञानाचे अमृत कलश रिते होऊ लागले. महाराष्ट्राचे मन निरोगी करण्याची खटपट सुरू झाली. उभ्या महाराष्ट्रानं नम्रतेच्या, विवेकाच्या आणि सौजन्याच्या रेशमी धाग्यांनी गुंफलेली माणुसकीची बैठक अंथरली. एक प्रकारच्या सामाजिक क्रांतीनं महाराष्ट्र शिणगारला. त्यामुळं भेदभाव गेले, मतभेद गेले, ऐक्य आले, एकता आली. इसवी सन 1850 सालात एक चमत्कार घडून आला. पिढ्यानपिढ्या पुरुषांच्या वर्चस्वाखाली दासी म्हणून जीवन जगणाऱ्या स्त्रीला महाराष्ट्रात स्वतंत्र व्यक्तित्व आहे या सत्याचा शोध लागला. महात्मा फुल्यांनी ही किमया केली. या करणीला आगरकरांनी खतपाणी घातलं. हरिभाऊ आपट्यांनी साजिवंत केलं. लक्ष्मीबाई टिळकांनी बोलकं केलं. महाराष्ट्रानं वैचारिक क्रांती पाहिली. नवी नवलाई घडली. स्वातंत्र्याचे वेगळे पवाडे गरजू लागले. आणखी एक नवल घडलं. महाराष्ट्रातील गोरगरिबांची दखल घेण्यात आली पाहिजे. शेतकऱ्याचा मुलगा राजा झाला पाहिजे अशी दवंडी महात्मा फुल्यांनी महाराष्ट्रात पुकारली होती. आज यशवंतराव चव्हाणांच्या रूपानं महात्मा फुल्यांचं हे स्वप्न साकार झालं. सत्याचा शोध लागला. बुद्धीनं समाजवाद मांडला. महाराष्ट्राचं मन निरोगी झाल्याची निशाणी उमटली. महात्मा फुल्यांच्या नंतर टिळक आगरकरांनी, महर्षी अण्णासाहेब शिंद्यांनी, भाऊराव पाटलांनी, महर्षी कर्व्यांनी महाराष्ट्राचे सामाजिक मन निरोगी करण्याची शिकस्त केली. त्या कारणाने डॉक्टर आंबेडकरांनी भारताची घटना तयार केली. बुद्धीचा चमत्कार करून दाखवला. सामान्यातील असामान्यत्व जगापुढं ठेवलं. महाराष्ट्राची माणसं तशी साधी भोळी पण मनाची मोठी, कर्तबगारीची भारी स्वाभिमानी म्हणून मध्यंतरी परक्या मुलखातील लोकांनी भारत फिरून आल्यावर महाराष्ट्राचा गौरव केला. इथली माणसं दिलदार, मनाची मोकळी, करणीला आगळी, स्पष्ट बोलणारी, कणखर विचारांची, संस्कृतीच्या शिलेदारीची, भल्या अस्मितेची. म्हणून महाराष्ट्र मोठा आहे. इथं यावं, उभा भारत देश भेटतो. तसा हा आमचा महाराष्ट्र देश आर्थिकदृष्ट्या गरीब आहे. त्या कारणानं अजूनही कुठं कुठं आमचे शेतकरी मातीच्या गाडग्यात जेवण रांधताना आणि परळात जेवताना दिसतील. पण त्यांचा घास मोठा चवीचा, निढळाच्या घामाचा, लक्ष्मी आईच्या हातचा, शुद्ध भावाचा, विवेकाचा, शालीनतेचा. शेतकऱ्याचा हा घास सोन्याचा, हिऱ्या माणकांचा, बाजरीचा, गव्हाचा, भाताचा, ज्वारीचा, खंडीवर गोताचा. तो सुखाने पदरात पडावा म्हणून महाराष्ट्रात सरकारने विकास योजना आणल्या. माणसाला आपला उत्कर्ष करायची भाषा करायला शिकवली. श्रमाचं महत्त्व सांगितलं. सरकारची मदत ऐकवली. महाराष्ट्रात नवं पर्व सुरू झालं. गावगावचे रस्ते सुधारू लागले. पाणंदीची, पाऊलवाटेची, दऱ्याखोऱ्याची, रानावाळाची, जंगलाची माणसं आडवळणानं जायची ती हमरस्त्यानं निघाली. सडका तयार झाल्या. सद्भावाचे मळे फुटले. माणिक मोत्यांची रास आली. दळणवळणाची साधनं आली. बैलगाड्या पळू लागल्या. छकडे धावू लागले. सायकली निघाल्या. मोटारी आल्या. माणसं या दुनियेतून त्या दुनियेत फिरू लागली. गावात आड आले. विहिरी आल्या. तळी खोदली गेली. त्यांना बांधून काढण्यात आलं. पाण्याचा सुकाळ झाला. जीवन हरकलं.
आणि गावाच्या वेशीबाहेर शाळा उभारल्या गेल्या. मोकळ्या हवेत छानदार इमारतीत मुलेबाळे शिकू लागली. लोकांना ज्ञानाचा तिसरा डोळा मिळाला. खालच्या उत्पन्नाच्या माणसांची मुलं बाळं फुकट शिकायची सवलत निघाली. ब्रह्मविद्येचा सुकाळ होऊ लागला. शाळेच्या जोडीला समाज मंदिरं आली. लोकांना एकत्र बसाय उठायची जागा मिळाली. भजन कीर्तनाला व्यासपीठ मिळालं. व्याख्यानाला हक्काची सावली मिळाली. विचारांची देवघेव होऊ लागली. गावचं आरोग्य सुधारावं म्हणून दवाखाने आले, डॉक्टर आले, परिचारिका आल्या, औषधे आली, सल्ला मिळू लागला, रोगराई हटू लागली. सगळे फुकट वा कमी किमतीत मिळू लागले. जीवनाचा केवढा विकास घडला. एकदम नवं जग निर्माण झालं. ह्या जगाच्या वैभवासाठी कोयनेचे भव्य धरण, पूर्णेचे मोठे धरण अशी धरणं महाराष्ट्रावर बांधण्यात येऊ लागली. तिथून विजेचा उपसा झाला. पाण्याचे लोट निघाले. घरे उजळली. शेते पिकू लागली. महाराष्ट्रात उद्योगधंदा आला. कारखाने निघाले. लोकांना काम मिळू लागले. करणीत पैका येत गेला. महाराष्ट्र पैशाच्या दृष्टीनं स्वावलंबी होऊ लागला. काही ना काही उद्योगधंदा करून आपली गुजराण करायची सवय महाराष्ट्राला तशी फार पूर्वीपासून आहे. पूर्वीच्या काळी कोणतंही गाव स्वावलंबी असे. माणसाला हवं ते तिथं तयार होई. बाहेरून काही आणावं लागत नसे. कारण पोटासाठी लागणारं अन्न, वस्त्र, लढाईसाठी लागणारी हत्यारं, नित्योपयोगी कातड्याच्या आणि काथ्याच्या वस्तू, मातीची भांडी वगैरे सगळे त्याच गावी पैदा होई. 12 बलुती जणू गावचा हा कारभार राखीत. पण काळ बदलला आणि महाराष्ट्राची नजर फाकली. जे करायचे ते मोठ्या प्रमाणावर करावे हा स्वभाव महाराष्ट्रानं अंगी बाळगला. 19व्या शतकाच्या आधीपासूनच पैठण, औरंगाबाद ही शहरं कापड उत्पादनाच्या प्रमुख पेठा म्हणून प्रसिद्धीला आली. कापसाचे आणि रेशमाचे कापड या पेठांनी गावोगावी पोचवले. पुढं मग हा पेशा मुंबई, सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी, नागपूर, अहमदनगर, बेळगाव वगैरे शहरांनी पत्करला आणि त्याची वाढ केली. कृत्रिम रेशमाची पैदास करून या धंद्याला चांगले दिवस दाखवले. कापड धंद्याप्रमाणेच महाराष्ट्रात इतरही अनेक धंद्यांचा विकास झाला. लक्ष्मणराव किर्लोस्करांनी किर्लोस्करवाडीला लोखंडाची आणि पोलादाची अनेक कामी उपयोगी पडणारी अवजारे आणि वस्तू तयार करणारा कारखाना काढला. साताऱ्याच्या सर धनजी शाह कुपर यांनी शेतीची यंत्र तयार करणारा कारखाना उभारला. कोल्हापूरलाही अलीकडे हीच किमया पसरलेली दिसून येते. खोपोली आणि राधानगरी या गावांनी महाराष्ट्राच्या काही भागांना पुरणारी वीज निर्माण करण्याचं श्रेय घेतलं. तर मुंबईने जहाज निर्मिती आणि त्याचे विविध भाग पुरवण्याचे कामी पुढाकार घेतला आहे. पुणे, नाशिक आणि सांगली या पेठांनी धातूची भांडी तयार करण्याचे मनावर घेतले. गुळ निर्माण करणे हा महाराष्ट्राचा फार जुना छंद. गावगाव गुऱ्हाळे दिसावीत असा त्यांचा लौकिक. पण अलीकडे जिल्हानिहाय साखर कारखाने निघाल्यानं गुळाची निर्मिती मागे पडू लागली आहे. जुन्या काळी घरोघरी जाती फिरत पीठ पुरवठा होई. तेलाच्या घरी कामे चालत तेल मिळे. पण अलीकडे अनेक ठिकाणी तेलाच्या आणि पिठाच्या गिरण्या निघाल्या आहेत. या धंद्याला तेजी येत चालली आहे. आपल्या शेतात पाण्याचा उपसा करावा, तिथं फळभाजीचा मळा पिकवावा आणि जनलोकांच्या मुखी गोड घास पडावा म्हणून माळी मंडळी पूर्वीच्या काळात जीवापाड मेहनत घेत त्यातून पैसा उभा करीत. अलीकडं हा भाव मोठा वाढला आहे. अनेकांच्या हडीमासी खेळू लागला आहे. त्यामुळं नागपूरची संत्री, नगरची मोसंबी, जेजुरीची अंजिरं, नाशिकची द्राक्ष, खेड मंचरचे बटाटे, कोकणचा आंबा आणि फणस, समुद्रकिनाऱ्याचे नारळ, सातारा कोल्हापूरचं गूळ आणि भुईमुगाच्या शेंगा अशी कितीक प्रकारची अपूर्वाई दाखवणं महाराष्ट्राच्या अस्मितेला शक्य झालंय. ही विविध प्रकारची चव त्या त्या विशिष्ट गावाला आणि भागाला जगभर मिरवीत राहिली आहे. ही भाग्याची गोष्ट होय. महाराष्ट्राची अशी थोरवी किती सांगावी, कोणत्या शब्दांनी वर्णन करावी सुचत नाही, कळत नाही. बोलावं तेवढं थोडंच वाटतं आणि मग वाचा अडखळते. आणखी नजरेत माणदेशातील जेन घोंगडे, बागणीचा अडकित्ता, तळेगावच्या काचेच्या बांगड्या, ओगलेवाडीचा काचेचा कंदील, पुण्याच्या बाहुल्या असल्या नानापरीच्या गोष्टी तरंगत राहतात. आणि मग कागद तयार करणारे, औषध तयार करणारे, रंग तयार करणारे, कापडाची आणि कागदाची छपाई करणारे, स्टेशनरी माल तयार करणारे, चित्रपट उभारणारे, रंगमंचाची सामुग्री देणारे असले अनेक कारखाने महाराष्ट्राच्या घरी किती किमया करतात ते सांगताना तहानभूक हरपून जाते.
पण मग घटकाभरानं लक्षात येतं की महाराष्ट्राची आर्थिक घडी चांगली बसण्यासाठी अजूनही असली उभारणी भक्कम झाली पाहिजे. योजनाबद्ध उद्योगधंद्यांचा इथे विकास झाला पाहिजे. कारण अजून महाराष्ट्राला याबाबतीत इतर प्रांताशी बरोबरी करायची सवय जडलेली नाही. तो आपल्या शूरपणाच्या आणि पराक्रमाच्या गोण्याच उराशी बाळगून आहे. व्यापार उदीम अजून त्याच्या हाडीमासी खेळायचा आहे. नव्या महाराष्ट्राची म्हणून ही एक मोठी कामगिरी होईल. आर्थिक स्वावलंबनानं महाराष्ट्राची मान उंच झाली पाहिजे, ही विचारवंताची आजची एक प्रमुख निकडीची गोष्ट आहे. एवढेच नाही तर उद्योगधंदा करून मुबलक पैका उभा करून महाराष्ट्र स्वतःबरोबरच भारतालाही स्वावलंबी करू शकेल अशी परिस्थिती निर्माण करायची हा नव्या महाराष्ट्राच्या मराठी माणसाचा दावा आहे. आणि मनात आणलेला भाव, दिलेला शब्द आणि योजलेलं काम तडीला नेऊन सोडायचं हा महाराष्ट्राचा स्थायी भाव असल्यानं ही गोष्ट शक्य होऊ शकेल हे पाहणं आपलंच काम आहे, असा विश्वास अलीकडे निर्माण होतो आहे. माझ्या परीनं हा विश्वास लाख मोलाचा आहे. 4 माणसात अभिमानानं सांगण्यासारखा आहे. नवा महाराष्ट्र आता उदयाला आला. त्याचे शिल्प आता घडायचे. या शिल्पाचे कारागीर कोण होणार? काळ ठरविल अशी ही गोष्ट आहे. पण हे शिल्प चांगलं घडेल म्हणून सरकारचे आणि लोकांचे हात बळकट होऊ लागले आहेत. प्रत्येक कलेच्या विकासाची बैठक मांडली जात आहे. हर घडीला उत्तेजनाच्या अमृताचा घोट घेणाऱ्याला मिळू लागला आहे. म्हणून मनात येते की महाराष्ट्राची उंची भारतात वाढवायची कुणी? सरकारनं नव्हे, आम जनतेनं हे काम करायचं आहे. महाराष्ट्राचं मन आता उदार झालं पाहिजे. त्याचं बोलणं मोजकं आणि निष्ठेचं झालं पाहिजे. त्याचं वागणं तोलामोलाचं, जीवाभावाचं झालं पाहिजे. जबाबदारीचं असलं पाहिजे. त्याची कला लोकनृत्यानी, लोकसंगीतानी, चित्रकलानी, वास्तुशिल्पानी, उद्योगधंद्यांनी, शेतीच्या विकासानी अशी नाना रीतीनं तेजस्वी दिसली पाहिजे. आमच्या अस्मितेची आता कसोटीची वेळ आली आहे. आमची प्रत्येक कृती ही तोलली मापली जाणार आहे. त्यासाठी वाटतं की निष्काम कर्मानं महाराष्ट्र जगभर दुमदुमला गेला पाहिजे. स्वाभिमानानं शिणगारला पाहिजे. मित्रत्वानं न्हावून निघाला पाहिजे. कारण उद्याच्या आमच्या महाराष्ट्राचे शिल्पकार आम्ही इथं राहणारी मराठी माणसं होणार आहोत. आमची करणी आणि वाणी त्यासाठी जामीन राहणार आहे.